छत्रपती शिवाजी महाराज पुतळा लोकार्पण सोहळा हा कार्यक्रम दिनांक 28 एप्रिल 2025 व 29 एप्रिल 2025 या 2 दिवशी भरगच्च कार्यक्रम आजरा शहरामध्ये करण्याचं ठरलेलं आहे। सदरच्या कार्यक्रमामध्ये दिनांक 28 एप्रिल 2025ला सकाळी 7 ते 12 या वेळेमध्ये छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यास अभिषेक, होम हवन आणि धार्मिक कार्यक्रम ही या वेळेमध्ये पूर्ण होतील। सदरच्या कार्यक्रमासाठी साधारणपणे आजरा शहरातून व आजरा ग्रामीण भागातून तालुक्यातून प्रत्येक गावातून एक कलश आणि आजरा शहरातून प्रत्येक विभागातून प्रत्येक महिला वर्गाचा कलश मिरवणूक ही साधारणपणे लिंगायत मठ वाणी गल्ली ते शिवतीर्थ आजरा अशा रूटवर ही कलश मिरवणूक निघेल। सदरची कलश मिरवणूक शिवतीर्थावर आल्यानंतर सर्व कलशांचं एकत्रित पूजन होऊन त्याचा जलाभिषेक हा छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याला घातला जाईल आणि त्याच्यानंतर तिथले सगळे धार्मिक विधी सोपस्कार सगळे पूर्ण केले जातील। सदरचा कार्यक्रम 7 ते 12 या वेळेत होत असताना ग्रामीण भागातील आजरा तालुक्यातील प्रत्येक खेडेगावामधील ग्रामीण भागातील महिलांचा याच्यामध्ये सहभाग असणार आहे। सदरचा कार्यक्रम 12ला झाल्यानंतर त्याच दिवशी दुपारी 3 नंतर शिवतीर्थ आजरा या ठिकाणी ढोल ताशा वाद्यवृंद पथक सादरीकरण होईल। त्याच्यानंतर संध्याकाळी पोवाड्याचं सादरीकरण आजऱ्यातील भगवा रक्षक तरुण मंडळामार्फत आयोजित केलेला शेर शायरी पोवाडा याचा कार्यक्रम संध्याकाळी 2 ते 2.5 तासाचा भरगच्च कार्यक्रम 5 वाजता चालू होईल आणि साधारणपणे 7च्या दरम्यान आपल्याला लोकार्पण पुतळा हा जो कार्यक्रम मेन कार्यक्रम जो आहे हा प्रमुख पाहुण्यांच्या उपस्थितीमध्ये पुतळ्याचं लोकार्पण केलं जाईल। सदरच्या कार्यक्रमासाठी आजरा कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री आजरा बुद्रुकगड राधानगरीचे आपले लाडके आमदार नामदार माननीय आंबेडकर साहेब तसेच वैद्यकीय शिक्षण मंत्री कागलचे आमदार माननीय मुश्रीफ साहेब आणि चंदगड गडिंग्लजचे आमदार माननीय शिवाजीराव पाटील साहेब ह्या 3 प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये तसेच त्याच्याबरोबर जिल्ह्यामधील सर्वपक्षीय नेते त्याच्यामध्ये माननीय खासदार माननीय शाहू महाराज असतील, माननीय आमदार बंटी पाटील सतेज पाटील साहेब असतील, माननीय माजी आमदार के पी पाटील असतील, माजी गोकुळचे अध्यक्ष डोंगळे साहेब असतील आणि विविध जिल्ह्यातील माननीय माजी खासदार संजय मंडलिक साहेब असतील। जिल्ह्यातील संपूर्ण सर्वपक्षीय आमदार खासदार सर्वपक्षीय मान्यवर या कार्यक्रमासाठी सदरच्या उपस्थित राहणार आहेत। सदरचा कार्यक्रम संध्याकाळी 7 वाजता आजरा अर्बन बँकेच्या समोर भव्य दिव्य स्टेज व्यवस्था केलेली आहे। त्या ठिकाणी तो कार्यक्रम संध्याकाळी 7 ते 9 या वेळेमध्ये लोकार्पण उद्घाटन सोहळ्याचा कार्यक्रम होईल आणि त्याच्यानंतर तो कार्यक्रम संपल्यानंतर संध्याकाळी त्याच ठिकाणी पोवाड्याचं किंवा इतर बाकीचं राहिलेलं सादरीकरण पुरं केलं जाईल। हा साधारणपणे 28 तारखेचा आपला कार्यक्रम असेल। त्याच्यानंतर 29 तारखेला शिवजयंतीचा उत्सव असल्यामुळे 29 तारखेला सकाळी 7 ते 9 या वेळेमध्ये शिवाजी महाराजांच्या मूर्तीला परत जलाभिषेक घातला जाईल। हा जलाभिषेक 11 नद्यांच्या पाण्याने हा जलाभिषेक सकाळी 7 ते 9 या वेळेत घातला जाईल। त्यानंतर 9 ते 11 7 ते 9 हा जलाभिषेकाचा सगळा तिथला अभिषेकचा मूर्तीचा कार्यक्रम झाल्यानंतर सकाळी 9 ते 11 याच्यामध्ये महिलांची शोभायात्रा साधारणपणे शिवाजीनगर व्यंकटराव हायस्कूलपासून ते शिवतीर्थापर्यंत आजरा शहरातील महिलांची शोभायात्रा या 2 तासामध्ये निघेल। हा कार्यक्रम हा शिवजयंतीच्या दिवशी असणार आहे आणि संध्याकाळी 4 वाजता शिवजयंतीच्या निमित्तानं जी होणारी भव्य दिव्य जी शिवाजी महाराजांची जी मिरवणूक आहे ही मिरवणूक आजरा शहरामधील प्रमुख मार्गावरून पंचायत समितीपासून ती मिरवणूक चालू होईल। आजरा बाजारपेठेतून सोमवार पेठ सुतार गल्ली वाणी गल्लीपासून ती शिवतीर्थावर त्याचा समारोप होईल। ही मिरवणूक सायंकाळी 4 वाजता चालू होईल आणि रात्री ती शिवतीर्थावर त्याचा समारोप होईल। याच्यासाठी या मिरवणुकीमध्ये सजीव देखावे असतील, त्याच्यामध्ये विविध गुणदर्शनाचे कार्यक्रम असतील, लेझिम पथकं असतील, मर्दानी खेळ असतील, साहसी खेळ असतील, अशा सगळ्या या मिरवणुकीमध्ये सगळ्यांचा सहभाग त्याच्यामध्ये असणार आहे। या होणाऱ्या 2 दिवसाच्या आपल्या
बरगतचं कार्यक्रमासाठी आपण सर्वांनी मनापासून सहभागी व्हावं आणि या कार्यक्रमाची शोभा वाढवावी असं हे आम्ही या शिवाजी महाराज पुतळा कमिटीच्या वतीनं आम्ही आवाहन करतो. आता तुम्ही बघू शकता इथं काम चालू आहे, सगळं जोरदार तयारी चालू आहे आणि आता फरशीचं पण काम चालू आहे, इकडं अंतिम टप्प्यात काम चालू आहे आणि पॉलिशिंगचं पण आता थोडंफार काम उरलं आहे. त्यामुळं हे सगळं त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांचा 2 दिवस कार्यक्रम आहे. त्यामुळं तुम्ही सगळ्यांनी सहभाग असावा ही विनंती आहे आणि सगळ्यांनी या कार्यक्रमाला सहभागी व्हावं आणि जे कोण बाहेरगावी असतील त्यांनी सुट्टी काढून या कार्यक्रमासाठी यावं आणि जे कोण आजरेकर असतील आणि आजऱ्याच्या आसपासची जी गावं असतील त्यांनी विशेष करून या कार्यक्रमात सहभागी व्हावं ही आमच्या सगळ्या आजरेकरांकडून ही विनंती आहे. त्यामुळं आपण भेटू 28 आणि 29 तारखेला आपण भेटू याच ठिकाणी. ही मूर्ती आहे तुम्ही बघू शकताय आणि त्या दिवशी तुम्ही सगळ्यांनी या मूर्तीच्या भव्य दिव्य उद्घाटनला तुम्ही सगळ्यांनी यावं ही सगळ्यांची विनंती आहे. जय शिवराय, छत्रपती शिवाजी महाराज की जय. गोट्या आलंय इथं आपण दोघं माझ्या पी येऊन थांबायचं का आलो कंटिन्यू हां मग कंटिन्यू थांबायचं आणि फेमस झाल्यावर हे भेटणार बटन भेटणार सिल्वर बटन तिथंच महाराजांच्या मूर्तीजवळ घेऊन येणार आम्ही तिथं आणि आज इथं यायचं.